नमस्कार. आज आपल्यासोबत आहे चिन्मय केळकर. चिन्मय दादा आम्ही याला प्रेमाने बोलतो. अ, चिन्मय दादाने ललित कला केंद्रामध्ये बी.ए. केलेलं आहे आणि नंतर तो मुंबईमध्ये जाऊन काही सीरियल्सचं रायटिंग केलेलं आहे. डिरेक्शन काही नाटकांचं डिरेक्शन केलेलं आहे. गोष्टरंगमध्ये खूप वर्ष त्याने नाटकं बसवलेत लहान मुलांसाठी आणि वगैरे काय गोष्टरंगसाठी गोष्टरंगासाठी अभिनय नाही केला. नाही केला. पण नाटकं डिरेक्ट केलेत. तर आज आपण चिन्मय दादाचा प्रवास ॲक्टरपासून रायटरपासून डिरेक्टरपर्यंत आणि आता चालू आहे प्रवास तो. तर तो जाणून घेऊया. हॅलो दादा. येस. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तर सगळ्यात महत्त्वाचं की तू जसं आपल्या बोलण्यात निघालं की पहिलं तू ॲक्टिंग करत होता. पण ॲक्टिंगपासून रायटिंगकडे कसा वळला? कुठला तो पॉइंट होता? तर मुख्य गोष्ट ही आहे की मी ऍक्टिंग करत होतो तेव्हाही माझ्या आजूबाजूला माझ्या सुदैवाने अशी काही माणसं होती, माझे मित्र असतील किंवा मला शिकवणारी माणसं असतील, माझ्या इव्हन घरचे सुद्धा नाही, मी त्यांचं कॉन्ट्रीब्युशन सुद्धा मला नाकारता येणार नाही. पण ह्या सगळ्यांमुळे मला एकतर वाचनाची आवड पहिल्यापासून. आणि तू कुठला आहे दादा ते? मी मूळचा पुण्याचा आहे. पुण्याचाच. त्यामुळे पुण्यात वाढलोय, पुण्यात मोठा झालोय, पुण्यात शिक्षण झालंय सगळं. त्यामुळे तोही एक भाग आहे की या शहराचं म्हणून एक जो काय म्हणूया त्याला प्रिव्हिलेज मिळतं ते माझ्याकडे नक्की होतं की मला आजूबाजूला बघायची सुद्धा गरज नव्हती, इतक्या बऱ्या गोष्टी आजूबाजूला घडत होत्या सतत. आणि तुम्ही नाही म्हणलात तरी बघावं लागत तुमच्यापर्यंत होतं. बघावं लागत होतं, वाचावं लागत होतं. आणि त्यावेळेला पुण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर नाटकाची चळवळ चालू होती. ती आजही आहे, पण आज ज्या पद्धतीने चालू आहे तसं त्यावेळी त्या चळवळीमध्ये कोण त्यावेळेस होतं? बापरे, खूप लोक होती. म्हणजे मला नावं सांगताही येणार नाही, कमी त्यातच सगळा वेळ जाईल आपला, एवढी नावं आहेत. पण अनेक लोक होती आणि ती वेगवेगळ्या पातळीवर काम करत होती. मुख्य त्यातलं त्यावेळेचं नाव आठवतंय मला, म्हणजे संदेश कुलकर्णी. संदेश तेव्हा आघाडीवर होता नाटक करण्यामध्ये, लिहिण्यामध्ये. आणि तेव्हा पुरुषोत्तम आणि म्हणजे आता मी असं अजिबात म्हणणार नाही की पुरुषोत्तम मध्ये जी नाटकं आता लिहिली जातात त्याचा दर्जा आता असा आहे आणि त्यावेळी फार चांगला होता किंवा काय. पण येस, एवढं नक्की की त्यावेळेच्या नाटक लिहिणं ही एक खूपच गांभीर्याने करण्याची गोष्ट आहे, हे मात्र जास्त त्यावेळी ठसवलं गेलेलं होतं आणि त्याबद्दल लोक खूप जागरूक होती. सो हे सगळं वातावरणही माझ्या आजूबाजूला होतं. त्यामुळे लिखाण किंवा लेखन आणि साहित्य ही एक महत्वाची आणि आपल्यावर काहीतरी परिणाम करणारी गोष्ट आहे आणि तिथून सुरुवात होते, एवढं मला नक्की त्यावेळी जाणीव झालेली होती. आत्ता मला असं दिसतं की प्रयोगच असं नाही, पण म्हणजे एकूणच कुठलीही गोष्ट सादर करणे किंवा ती प्रोजेक्ट करणे याचा आधी विचार होतो किंवा याच्याबद्दलचा विचार पॅरलली सुरू होतो. तर बहुधा तेव्हा ते जरा कमी होतं. लिखाण आधी करूया आपण, आधी एक काहीतरी कुठली तरी गोष्टीचा मुद्देमाल आपल्यापाशी आहे का नाही हा विचार करूया, तो किती सकस आहे किंवा चांगला आहे ह्याच्याबद्दल विचार करू आणि मग त्याच्या प्रयोगाचा विचार करू, हा विचार त्यातला जास्त होता. त्यामुळे असेल कदाचित. पण लिखाणाबद्दल मला कायमच पहिल्यापासून आकर्षण होतं, गांभीर्य होतं. ते जमेल का, मी ते करणार आहे का, असं काहीही माझ्या मनामध्ये तेव्हा कधीच आलं नव्हतं. कारण मी अभिनयामध्ये मशगूल होतो, मला उत्तम कामं मिळत होती, मी ती करतही चांगली होतो त्या मानाने आणि मनापासून करत होतो खूप. आणि वेगवेगळ्या लोकांबरोबर काम करत होतो. मला सतत माझ्या बोलण्यात वारंवार हे येत राहील की वेगवेगळी माणसं आपल्याला भेटणं आणि आपण त्यांना न नाकारता त्यांच्यामध्ये असणं किंवा त्यांच्या बरोबर असणं, ही मला असं वाटतं खूप महत्वाची गोष्ट आहे. माझ्यासाठी तरी ती खूप महत्वाची ठरली. कारण जर तसं नसतं तर मी ना अभिनेता होऊ शकलो असतो ना लेखक, किंवा मी अभिनेता होतो पण मी लेखक नक्की होऊ शकलो नसतो. कारण या सगळ्या लोकांमुळे वेगवेगळे दृष्टिकोन मुख्य म्हणजे लक्षात येत गेले. ते त्यावेळी कदाचित तितक्या जाणीवेच्या पातळीवर आलेही नसतील लक्षात, पण ते आपोआप आतमध्ये झिरपत गेलं, एवढं नक्की. अशा कुठल्या माणसांनी तुझ्यावर प्रभाव पाडला असं तुला जाणवलं पुढे जाऊन? परत खरं तर तेच की अशी नावं घेणं कठीण आहे, पण तरी मी म्हणेन की एकतर मुख्य म्हणजे सतीश आळीकर सगळ्यात महत्वाचं. कारण मला नाटक लिहिणारा एक समोर हाडामासाचा माणूस दिसणं, तो आपल्याशी बोलणं आणि तो आपल्याशी बोलत असताना त्यांनी कुठल्याही प्रकारचा
मी कोणीतरी आहेवाला किंवा मला काहीतरी कळलंय असं सुद्धा आविर्भाव नसणं हा पहिला माणूस मला भेटला होता, तो म्हणजे सतीश आळेकर, की ज्यांनी माझ्याशी थेट संवाद साधला. त्यामुळे आळेकर नक्की, इव्हन संदेश कुलकर्णी, कारण संदेश कुलकर्णी स्नेहसदन नावाची एक जागा आहे, आता किती लोकांना ती माहिती आहे मला माहित नाही, पण नवीन मराठी शाळा किंवा इंग्लिश स्कूल अमरबाग शाळेच्या जवळ ते आहे शनिवार पेठेत. तिथे पूर्वी संदेश कुलकर्णीची नाटकं व्हायची आणि मला आठवतंय मी प्रत्येक नाटकाला गेलेलो आहे, प्रत्येक प्रयोगाला. तर त्यामुळे संदेश लिहितो आणि नुसतं लिहित नाही. आता उदाहरणार्थ त्यांनी विजय तेंडुलकरांच्या स्तंभ म्हणजे कॉलम्सचं कोवळी उन्हे नावाचा कॉलम लिहायचंय विजय तेंडुलकर, त्या कॉलम्सचं नाटक केलं होतं. तर हे काय म्हणतात त्याला, त्या अर्थाने फिक्शन किंवा म्हणजे कथा स्वरूपात नसलेलं काहीतरी जे कथाबाह्य आहे, नॉन फिक्शन आहे, त्यातनं सुद्धा नाटक तयार होऊ शकतं. याकरता त्यांनी जरी ते लिहिलेलं नसलं तरी त्याच्या डोक्यातला लेखक तिथे जागा असणार. सो हे सगळं मी फार लहानपणापासून पाहत होतो आणि त्यामुळे संदेशचं नाव मला असं वाटतं की घेणं मस्ट आहे. सो संदेश आळेकर, अभिराम भडकमकर, कारण अभिराम भडकमकरची व्यावसायिक नाटकं त्यावेळी नुकती येऊ लागली होती आणि मी त्याआधी ज्या पद्धतीची व्यावसायिक नाटकं बघत होतो त्यांना खूपच छेद देणारी ती नाटकं होती. कुठल्या प्रकारची? एक तर खरं म्हणजे रिअलिस्टिक नाटकं पहिली गोष्ट म्हणजे, आणि रिअलिस्टिक पेक्षाही आजच्या काळातल्या माणसांशी आणि आत्ता जे माझ्या आजूबाजूला चालू आहे किंवा माझ्या मनात जे प्रश्न खरं तर खूप म्हणजे जोरकसपणे येतात पण त्याबद्दल कोणी काही फार बोलताना दिसत नाहीये, अशा काही विषयांशी संबंधित नाटकं. उदाहरणार्थ ज्याचा त्याचा प्रश्न, देव आहे का नाहीये हा प्रश्न माझ्या मनात तेव्हा जोरदार फिरत होता, कारण माझं 10वी पर्यंतचं घरातलं वातावरण, माझं बाहेरचं आयुष्य, माझे मित्रमंडळी यांचे विचार आणि यांची देवधर्माबद्दलची संकल्पना आणि माझ्या मनात त्याबद्दल येत असलेले प्रश्न, ह्याचं काही कुठे हे नव्हतं, म्हणजे ह्याचं उत्तर कुठे मला मिळत नव्हतं. आणि कोणी असं नव्हतं म्हणत ना की नाही अरे देवावर विश्वास नसतोच ठेवायचा, किंवा असंही कोणी म्हणत नव्हतं की नाही ठेवायचाच असतो, पण आजूबाजूला दिसत होतं की देवावर विश्वास होता सगळ्यांचा. अशा काळामध्ये ज्याचा त्याचा प्रश्नासारखं नाटक मला बघायला मिळणं आणि ते नाटक स्वरूपात असणं आणि त्यात माणसं एकमेकांशी या विषयावरती वाद घालणं किंवा चर्चा करणं आणि त्यातनं नाट्य तयार होणं, हे सगळं माझ्यासाठी अमेझिंग आणि अद्भुत होतं. सो आणि मी म्हटलं असं की अभिराम पण मला प्रत्यक्ष भेटलेला लेखक आहे, की जो मला स्वतः माझ्या समोर होता, दिसत होता, तो माझ्याशी बोलला होता. सो त्या सगळ्यामुळे अभिरामचंही नाव महत्वाचं मला असं वाटतं त्यावेळेस. तर अभिराम आळेकर, संदेश कुलकर्णी, काही प्रमाणात तेंडुलकर, कारण मी त्यांचा वाचत खूप होतो आणि तेंडुलकरांची नाटकं ही जरी ती त्यावेळेसही जुनी झाली होती तरी माझ्यासाठी ते सगळं नवीन होतं, कारण मी तुम्ही नव्हेच, इथे ओशाळला मृत्यू, रायगडाला जेव्हा जाग येते, या नाटकांनी प्रभावित झालेला मुलगा होतो. सो त्या सुरुवात म्हणजे 10वी 11वी पर्यंत. त्यामुळे माझ्यासाठी अरे बाप, वाचली होती का पाहिली होती. मी त्याचे प्रभाकर पणशीकरांनी केलेले प्रयोग पाहिले होते आणि एकदा नाही 2दा 3दा पाहिले होते आणि प्रेक्षकात मध्ये बसून विंगेतनं पाहिले होते, मागणं पाहिले होते, सगळं फॅन. ऍब्सोल्युटली. मी प्रभाकर पणशीकरांचा फॅन होतो आणि मला ते सगळं ऐतिहासिक नाटकांचं माझ्या मनावर भयंकर गारूड होतं आणि ते शिवाजी महाराज आणि ते ऐतिहासिक तो सगळा शैली ती सगळी, आणि त्यात मी भयंकर वाहवत गेलेलो होतो मी खरं तर त्यात. आणि त्या सगळ्याला छेद दिला गेला या सगळ्या लोकांमुळे. मला आश्चर्य आत्ता हे वाटतंय, आत्ता तुझ्याशी बोलता बोलता, की मी इतका पटकन शिफ्ट कसा झालो. म्हणजे अवघड आहे ना असं, की आपण जेव्हा इतके फॅन असतो आणि सडनली आपल्याला सांगितलं होतं की नाही आता हेही नाटक असतं किंवा याही प्रकारचं लिखाण असतं, तर मी अचानक तिकडे त्या ताटावरती कसा गेलो. आणि इकडे क्वेश्चनिंग पण नाही, तू काहीच नाही. आणि कोणी मला, मी म्हटलं तसं की कोणी मला असं काही म्हणत नव्हतं तेव्हा की हे वाईट आहे, हे चांगलं आहे वगैरे. हा, मतं होती अर्थात, पण असं काही कोणी सांगणारं नव्हतं मला. कोणी माझा गाईड म्हणजे काय फ्रेंड फिलॉसॉफर गाईड वगैरे असा नव्हता. असलाच तर एक प्रवीण भोळेच होता की जो त्यातल्या फ्रेंड फिलॉसॉफर गाईड होता माझा, पण तोही असा तो फ्लेक्झिबल होता आणि लोकशाहीवादी होता. त्यामुळे तो काय असं म्हणणार नव्हता मला की हे तू बघू नको वगैरे. पण त्या सगळ्या याच्यामुळे मला तेच वाटतं की त्याला कारण मी मगाशी म्हटलं जसं की आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या विचारांची आणि वेगवेगळ्या पद्धतीची माणसं असणं हाच तो खरं तर बहुधा, कारण त्यामुळे माझी बुद्धी बहुधा
वाकण्याकरता तयार होती. ती एकाच पद्धतीने एकाच दिशेने जाणारी त्यावेळेपासूनच त्याला तशी सवय लागायला सुरुवात झाली की हे असं एकच एक काही नसतं असं. सो त्यामुळे माझा बहुतेक तो शिफ्ट पटकन झाला असावा. पण ह्या 3-4 लेखकांमुळे डेफिनेटली माझ्या लिखाणाबद्दलच्या उत्सुकतेला अधिक खतपाणी घातलं गेलं. आणि इव्हन श्यामला वनारसेंचंही मला नाव घ्यावं लागेल, कारण त्यांच्यामुळे मी कवितेशी जोडला गेलो. तोपर्यंत मला कवितेविषयी फार प्रेम नव्हतं, अजूनही नाहीये. पण त्यांचं वर्कशॉप वगैरे त्यांचा मी नाट्यवेद नावाचा एक वर्षभराचा कोर्स केला होता, जो नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मी फंडिंग केलेला कोर्स होता. आणि प्रसाद वनारसे म्हणजे श्यामलाताईंचा मुलगा जो होता, जो आज आयपारचा हे आहे, तो कोर्स चालवत होता, तो आम्हाला शिकवायचा. पण तिथेच ही सगळी मंडळी पण भेटली. म्हणजे अनिरुद्ध कुटवड तिथे भेटला, अभिराम बडकमकर तिथे भेटला, अतुल कुलकर्णी मला तिथे भेटला, ज्याचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन पुढे आहे. सगळंच म्हणजे गोष्टरंगाच्या आधी सुद्धा. तर सिनेमाच्या माझ्या लिखाणामधला मोठा एक वाटा हा अतुल कुलकर्णीचा आहे, कारण त्यांनी मला विशिष्ट पद्धतीने विचार करायला प्रश्न पाडले, भाग पाडलं वगैरे वगैरे. सो त्यामुळे अशी ती लिखाणाची माझी काय म्हणूया त्याला बीज कदाचित पेरली गेली असतील असं मला वाटतं. आणि त्याच्यानंतर मग मी ललित कला केंद्रात आलो. ललित कला केंद्रामध्ये महेश एलकुंचवारांचं मला खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन वाटतं माझ्या लिखाणाच्या प्रोसेस मधलं, कारण त्यांनी जर अपमान केले नसते तर आम्ही कदाचित एखादा किस्सा आम्ही त्यांचं एक कार्यशाळेमध्ये सहभागी झालो होतो, ज्यात आम्ही सहभागी होणं अपेक्षित नव्हतं, म्हणजे आमच्यासाठी ती नव्हती, पण आम्ही आळेकरांच्या मागे लागून त्या कार्यशाळेत सहभागी झालो. आणि त्यावेळेस आम्ही आळेकरांनी तेव्हा नुकतंच संहिता ते प्रयोग हा अभ्यासक्रम इंट्रोड्यूस केला होता. आणि आम्हाला एक नाटक त्याची आयडिया सुचण्यापासून ते त्याचा प्रयोग होईपर्यंत अशी अख्खी प्रोसेस स्वतःला करायची होती. तर त्या ह्याच्यात आम्ही जे नाटक लिहू पाहत होतो, त्याचा जे काही कच्चा आराखडा तयार झाला होता, तो वाचायचा आग्रह, तो ऐकायचा आग्रह आम्ही एलकुंचवारांना केला. आणि ते वर्कशॉप वेगळ्याच पद्धतीचं होतं, त्यात आम्ही घुसलो होतो, आमचा आग्रह वेगळा. सो त्या सगळ्यामुळे कदाचित त्यांनी फार हे केलं नसेल, पण त्यांनी ते ऐकलं. त्यावेळी 4 जणांची आमची स्क्रिप्ट ऐकली, आणि त्यावेळी एक आमच्यापैकी एकाच स्क्रिप्ट ऐकताना त्यांनी ते मध्येच थांबवलं आणि ते म्हणले की नाही ठीक आहे, मला कळलं काय तुम्ही लिहिताय ते, बस झालं. तर त्यावेळी ते इतकं त्या वयामध्ये त्या 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 स्थितीमध्ये आम्हाला कदाचित ते फार अपमानकारक वाटलं. रायटिंग पहिली होती, पहिलं रायटिंग होतं, पहिलं. ऍब्सोल्युटली. सो त्यामुळे अतिशय अपमानकारक वाटलं होतं ते. पण त्यावेळी हे लक्षात आलं होतं की लिखाण ही इतकी अशी गोष्ट आहे की जी तितकी ताकदवान असायला पाहिजे की जेणेकरून समोरच्याला ती म्हणजे त्याच्यापासून तो हलू शकणार नाही, किंवा तो ते कसं स्वतःला त्याच्याशी जोडून घेऊ शकतो, किंवा त्याला त्यातला कुठला पॉइंट ट्रिगर करू शकतो, असं जर काही आपल्या लिखाणात असेल. आणि इतक्या अनुभवी व्यक्तीला ही जर असं म्हणजे वाटणं गरजेचं आहे की अरे नाही, इथे काहीतरी नवं सापडतंय मला, किंवा मला इथे काहीतरी नवा प्रश्न पडतोय, किंवा ह्याला जो प्रश्न पडला आहे तो आजच्या सगळ्या काळाच्या आणि त्याच्या जगण्याच्या संबंधामधला महत्वाचा प्रश्न आहे, असं तरी त्या माणसाला वाटायला पाहिजे. ते काहीच वाटत नसावं बहुधा आमच्या लिखाणातनं, म्हणून त्यांनी आम्हाला अशा पद्धतीने थांबवलं असावं. अर्थात मी हे आज बोलतोय, त्यावेळी असं काही एवढा विचार झाला नव्हता. त्यावेळी फक्त अपमान एवढंच दिसलं होतं. पण एक नक्की की हे सगळं कुठेतरी मनामध्ये चालू असेल की ठीक आहे, एलकुंचवारांनी आपल्याला थांबवलं आणि एलकुंचवारांनी आपलं ऐकलं नाही, याचा अर्थ आपल्याला सुधारायला हवंय, एवढंच त्यावेळी कळलं असणार आहे. मग ते जे स्क्रिप्ट मी लिहिलं, पूर्ण केलं आम्ही सगळ्यांनीच, म्हणजे त्यानंतर मला असा ऍटलिस्ट एक काय म्हणूया त्याला कॉन्फिडन्स तरी आला की येस, मी लिहू शकतो आहे आणि एक पूर्ण करू शकतोय, एक सुरू केलेलं पूर्ण करू शकतोय. एका कल्पनेचं रूपांतर एका प्रयोगामध्ये करण्याची एवढी ताकद आता माझ्यामध्ये आली आहे. ही भावना आणि ही भय म्हणजे बळ नक्की त्या प्रोसेसने दिलं. आणि तिथून माझ्या मते माझी लिखाणाबद्दलची जी आधीच मी म्हटलं जो उत्सुकता होती, आता त्या उत्सुकतेचं रूपांतर हे ओढ यामध्ये झालं की आपल्याला लिहायला हवं आणि लिहिलं पाहिजे आणि लिहिता येतं, यापर्यंत मी बहुधा आलो. सो म्हणजे हा 4 वर्षाचा काळ असेल साधारण. त्या काळात तू ठरवलं नव्हतं की मला प्रोफेशनली हे करायचं आहे? नाही, अजिबातच ठरवलं नव्हतं. मला तर
इनफॅक्ट इमिजिएट इफेक्ट असा होता की नाही बाबा हे काय कठीण आहे, आपलं इट्स नॉट माय कप ऑफ टी, आपण लिहिणं हे काय आपलं नव्हे, अशाच याला आलं होतं. पण आतमध्ये कुठेतरी कळलं होतं की आपण एक प्रोसेस तर पूर्ण केली आहे. आणि त्यात मी तुला गप्पा मारताना मगाशी म्हटलं तसं की पूर्ण झाल्यानंतर जी आमची व्हायवा झाली, त्या व्हायवामध्ये त्या लिखाणाचं एका वेगळ्याच पद्धतीने कौतुक नाही, पण ऍटलिस्ट त्याला एक अशा पद्धतीचं व्हॅलिडेशन दिलं गेलं की मला असं लक्षात आलं, बापरे, आपलं लिखाण बहुतेक महत्वाचं सुद्धा आहे काहीतरी. तर तेही महत्वाचं होतं की आपलं लिखाण महत्वाचं असू शकतं किंवा आहे, याचा विश्वास कोणीतरी आपल्याला बोलण्यातनं देणं नकळत, तेही खूप गरजेचं असणार त्यावेळी. त्या सगळ्याचा परिणाम झाला. आणि मी ऑलरेडी जो 12वी नंतर हे मनात घेऊन ललित कला केंद्रात ऍडमिशन घेतली होती की आपण अभिनय हा आपला पूर्ण वेळेचा व्यवसाय नसणार आहे. मला अभिनय येतो, माझा अभिनय लोकांना आवडतोही कदाचित, पण म्हणून मी अभिनयात करिअर करणार आहे असं न करता मला माझी बुद्धी वेगवेगळ्या पद्धतीने वापरता येते. मला गोष्टींचं डिझाईन समजतंय, मला नवीन गोष्ट रचता येते, मला नवीन गोष्टीमध्ये बदल करता येत आहेत. तर या सगळ्याचा वापरही आपल्याला करता आला पाहिजे आणि तेच खरं तर आपण आपलं काम केलं पाहिजे, असं काहीतरी हे त्यावेळी नक्की तयार झालं. आणि ललित कला केंद्राने मुख्य मला सगळ्यात जे मला लिखाणासाठी अत्यंत गरजेचं वाटतं ते म्हणजे व्हिजन आणि इन्साइट मला ललित कला केंद्राने नक्की देऊ केली की त्या 3 वर्षामध्ये गोष्टींकडे कसं आणि किती वेगवेगळ्या प्रकारे बघता येऊ शकतं आणि किती वेगवेगळ्या प्रकारे त्याचा विचार केला जाऊ शकतो, किती वेगवेगळ्या अंगानी पण आणि किती वेगवेगळे घटक वापरून पण विचार केला जाऊ शकतो, याचा डेफिनेटली आवाका माझ्या लक्षात आला. मला ते जमलं का, तर मला ते खरं तर आजही जमलेलं नाही, पण अजूनही प्रयत्नच सुरू असतात, अजूनही अनेक गोष्टी निसटतात, पण डेफिनेटली तो आवाका लक्षात आलाय आणि तो प्रचंड आहे आवाका, असं हेही लक्षात आलं की आपल्याला बरं आता हे जे ललित कला केंद्राचं जे आवार आहे ह्याचंही खूप हे झालं की मुळात या सगळ्या आवाराकडे बघताना आणि त्याचा माझ्या जगण्याशी, माझ्या नाटक करण्याशी, माझ्या डोक्यातल्या प्रश्नांशी काहीतरी संबंध असतो का, हे सुद्धा किडा ललित कला केंद्रात त्या 3 वर्षात डेफिनेटली सोडला गेला. ते वय असं असतं की तेव्हा त्याचं महत्व आणि त्याची किंमत कळत नसते किंवा तेवढा खरंच आपल्याला वाटतंय का अशी काही जाणीव सुद्धा नसते, पण डेफिनेटली त्याचा डेफिनेटली फायदा झाला. सो हे सगळं आता मला लिखाणासंदर्भात जी काही मी काम करतो त्यात नक्की उपयोगी पडतं. आणि जेव्हा तू पास आउट झाला त्यावेळेस जी काही पोझिशन होती रायटिंगच्या, काहीच पोझिशन नव्हती माझी. मला फक्त एवढं कळलं होतं की आपल्याला 4 शब्द नीट मांडता येतात, एवढीच माझी पोझिशन होती. आणि मग मी म्हटलं की मला एवढं कळलं होतं की वेगवेगळ्या ही एक महत्वाची गोष्ट जी मला समर नखात यांना त्याचं श्रेय देणं आवश्यक आहे की ते जरी लेखक नसले तरी हा तर नखाते सर, थँक्स अ लॉट. मी अगदीच, आणि हे खरं तर म्हणणंही काही आता त्याला तेवढीही काही त्याचं मोल नाहीये माझ्या थँक्यूचं, पण त्यांनी बेसिकली वेगवेगळ्या माध्यमांकरता वेगवेगळं लिहावं लागतं, वेगवेगळ्या माध्यमांकरता वेगळा विचार करावा लागतो, ही जाणीव ललित कला केंद्रातच आम्हाला करून दिली, ज्याचा पुढे जाऊन खूप फायदा झाला. आणि म्हणजे काय चित्रपट, वेब सिरीज ते आता झालं, पण टेलिव्हिजन, चित्रपट आणि नाटक यासाठी, या माध्यमांसाठी जे काही लिहिलं असेल मी किंवा इतरही काही, म्हणजे काय अँकरिंगच लिहिलं असेल किंवा काय रेडिओसाठी काहीतरी लिहिलं असेल, ज्या कशासाठी मी जे काही लिहिलं किंवा दिवाळी अंकासाठी सुद्धा कथा लिहिल्या मी, आणि आता मी सध्या शिक्षण क्षेत्राशी जोडला गेलेलो आहे आणि तिथे ज्या पद्धतीचं एक वेगळंच लिखाण करावं लागतं, किंवा इव्हन मी म्हणेन रिपोर्ट रायटिंग सुद्धा, म्हणजे मी काहीतरी काम केलं त्याचा रिपोर्ट मला लिहायचा आहे, या सर्व प्रकारांसाठी आणि सर्व माध्यमांसाठी आजही मला वेळोवेळी ही आठवण होते की हे सगळ्याचं आपलं बीज हे ललित कला केंद्रात आहे, आणि ते अल्टिमेटली येऊन नखाते सरांशी येऊन मिळतं की त्यांनी आम्हाला ही सतत जाणीव करून दिली होती, आणि ते आजही जाणीव करून भेटतात तेव्हा की तुम्ही काय लिहिताय, किंवा नाही मी हे कमर्शियल करतोय, किंवा हे काम मी टेलिव्हिजन करता लिहिणं किंवा कुठल्याही माध्यमाकरता लिहिणं हे कमर्शियल आहे, अमुक माध्यमाकरता लिहिणं हे दर्जेदार आहे,
ह्याचा विचार तुम्ही करू नका. तुम्ही त्या माध्यमाकरता तसं लिहिता आहात का नाही किंवा त्या माध्यमाकरता तसा विचार करता आहात का नाही हे महत्वाचं आहे. फ्लेक्झिबिलिटीपेक्षा त्या माध्यमाकरता त्या माध्यमाशी आवश्यक असणाऱ्या गोष्टींचा तुझं तुम्ही विचार असं कुठल्या काळात झालं होतं का, की नाटक हे एक काहीतरी ग्रेट आहे आणि सिरियल, सिनेमा, त्यात सिनेमात बी कमर्शियल सिनेमा असं काही? अगदीच झालं होतं. म्हणजे अगदी ते झालं होतं काय म्हणजे ते अगदी आत्तापर्यंत होतं. नखात्यांचं म्हणजे तुला सांगतोय हे त्यांनी आम्हाला त्यावेळी सांगितलं होतं. हे आमच्या आतमध्ये किती गेलं होतं तर 0. हे नंतर पर्कोलेट होते रे. कॉफी जशी काही काळ बुडबुड होत राहते आणि मग ती पर्कोलेट होत हळूहळू ते भरतं अख्खं भांड आणि मग आपण ती कॉफी पितो. तर अजून ते भांड भरतच आहे ते. पण येस, आता हे कळलंय की ते पर्कोलेट झालं हळूहळू. आणि ते जे सांगत होते की वेगवेगळ्या माध्यमांकरता वेगवेगळं लिखाण होणं आणि त्यासाठी तसा विचार करणं गरजेचं आहे, ते तेव्हा अजिबात नाही. डेफिनेटली तेव्हा असं वाटत होतं की नाटक करणं म्हणजेच काहीतरी दर्जेदार करणं आणि बाकी कुठल्याही माध्यमाकरता काहीही करणं म्हणजे काहीतरी कमर्शियल आहे असंच तेव्हा वाटलं होतं. आणि असं वाटत असून सुद्धा मी मात्र ललित कला केंद्रातनं बाहेर पडताना सिनेमा आणि दृश्य माध्यमाच्याच दृकश्राव्य माध्यमाच्याच प्रभावाखाली होतो आणि ते करायचं असं मनात ठेवूनच मी बाहेर पडलो होतो. बाहेर म्हणजे ललित कला केंद्रातनं बाहेर पास आउट. मुंबई. त्यानंतर मुंबई 2001 साली मी मुंबईमध्ये आलोय. ओके. तुझी रायटर म्हणून तुला काय प्रोसेस आहे? रायटर म्हणून माझी प्रोसेस खूप मंद आहे. म्हणजे इतकी मंद गतीने आहे की त्याला काही तोडच नाही आहे. एक आणि दुसरी ती खूप अडखळत आहे. म्हणजे ती अजूनही अडखळतच आहे आणि त्याला कारण मी तुला मगाशी बोलता बोलता जे म्हणलं ते आहे की हे सगळं जितकं मी सांगतोय की या सगळ्याचा जसा फायदा झाला किंवा या सगळ्यांनी चांगलं हे तयार झालं, दृष्टी तयार झाली किंवा कॉन्फिडन्स आला, त्याचबरोबर एक असाही अहंभाव तयार झाला की आपण जर का लिहिणार असू तर ते इतक्या या दर्जाचं आणि या पातळीचं लिहिणार असू तरच ते चांगलं लिखाण आहे. किंवा आळेकर, राजीव नाईक, समर नखाते, आणखीन काय मी ज्या नावं घेईन तेवढी कमी आहेत, महेश एलकुंचवार, यांना सगळ्यांना आवडणारं किंवा ह्यांच्या बुद्धीला, राजीव नाईक यांच्या बुद्धीला समाधान यांच्या बुद्धीचं करेल असं काही लिहिलं गेलं आपल्याकडनं तरच ते लिखाण आहे. अदरवाईज सगळा कचरा आहे. अशी एक अहंकाराची उलटी भावना अशी तयार होऊन त्याचा अडथळा माझ्या लिखाणाला कायम होत गेला आहे. हे मला अगदीच कबूल करावं लागेल आणि त्याला मीच कारणीभूत आहे. म्हणजे पण एनिवे तो वेगळा मुद्दा. तर महत्वाचं तुझ्या प्रश्नाचं उत्तर असं की हो, या प्रोसेसला खूप वेळ लागला आणि मी ललित कला केंद्रात जे संहिता प्रयोगला पहिलं माझं नाटक लिहिलं होतं. त्यानंतर मुंबईत गेल्यानंतर मुंबईत गेल्यावर काही लेखन करणं हे माझा अजिबात उद्देश नव्हता किंवा माझ्या मनात ते नव्हतं. मी दिग्दर्शन करण्याकरता गेलो होतो आणि त्यातही सिनेमाचं दिग्दर्शन करायचं असं माझ्या मनात होतं. 2009 सालापर्यंत मी या गैरसमजात आणि या धडपडीत होतो की मला सिनेमाचं दिग्दर्शन करता येईल. नाटक तू सिनेमा डायरेक्ट कसं काय उडी मारली? नखात्यांमुळे. सिम्पली कारण त्यांनी ज्या फिल्म्स दाखवल्या होत्या, पुण्यात मी जे फिल्म्स पाहत होतो आणि त्यावेळी नुकताच मराठी सिनेमा श्वासमुळे बरे दिवस आले जसे एक खोटी हे तयार झाली होती आणि त्या सगळ्यामुळे असं वाटलं की नाही सिनेमा हेच आहे. आणि दुसरा तर कदाचित पैसे हा एक हे असणार अगदी सबकॉन्शियसली की पैसे कुठे मिळणार आहेत तर सिनेमात मिळणार आहेत किंवा कदाचित सिनेमा हा एक काय म्हणू त्याला म्हणजे नाटकापेक्षा हे भव्य आहे ना काहीतरी, तर ते पसरतं ते. सो त्याचंही आकर्षण असेल तर त्या सगळ्यामुळे चित्रपट हा होता. पण 2001 ते 2009 8 वर्ष मी चित्रपटाला असिस्ट केलं, चित्रपटाचं लिखाण करण्याचा प्रयत्न केला. एक चित्रपट लिहिला होता जो होऊ शकला नाही. तो जब्बार पटेलांच्या मुलीनी तो माझ्याकडनं लिहून घेतला. तिचंही नाव खरं तर घेणं मस्त आहे मला, कारण जोनाकीमुळे मी सिनेमा लिहायला लागलो आणि तिने माझ्याकडनं तो अत्यंत चिवटपणे आणि अतिशय मला मागे लागत, मला शिकवत, माझ्याशी वाद घालत, भांडत तो लिहून घेतला. आणि त्याच वेळेला मग मी सदानंद रेगेंच्या कथेवरती बॅट नावाची एक गोष्ट होती, त्या बॅटवरती मी एक शॉर्ट फिल्म पण लिहिली होती. तर परत तेच, तर हे सगळं मी करत होतो आणि त्यावेळी मला असं वाटत होतं की हे मी कधीतरी डिरेक्ट करणार आहे, मी कधीतरी दिग्दर्शन करणार आहे याचं. पण असं झालं नाही. मला त्याबरोबर मी जे असिस्ट करत होतो तेव्हा माझ्या सगळ्या जो त्यातल्या चित्रपट माध्यमाच्या ज्या
तांत्रिक बाबींचा आणि तिथल्या काय म्हणूया आपण त्याला व्यवस्थापनाचा जो काही मला अनुभव आला, त्यात मला असं लक्षात आलं की ही 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 स्किल्स माझ्याकडे नाही आहेत आणि ती मला फारशी आवडतही नाही आहेत. म्हणजे त्याच्यासाठी पैसे गोळा करा, ते उभे करा, ते निर्मात्यांना पटवा, मग ती सगळी तांत्रिक बाबींचा मेळ साधून आणा, मग त्या सगळ्या लोकांची डील करा. 150 लोकांचं युनिट सिनेमासाठी झटत असतं किमान, आणि प्रत्येक टप्प्यावरती नवा सिनेमा बनत असतो. एकच सिनेमा तो नव्याने बनत असतो. सो तो पेशन्स तेवढा आणि त्याच्यासाठी लागणारा सगळा काय म्हणजे फोर्स जो लावायला लागतो, ताकद जी लावायला लागते, हे सगळं त्यावेळी माझ्याकडे नाहीये असं वाटत राहिलं. आळस झाला माझ्याकडनं बऱ्याचदा. आणि मी थोडा एकटा एकटा राहणारा पण थोडा आहे. मी फार काळ माणसांमध्ये रमत नाही, त्याचाही परिणाम असेल. सो त्या सगळ्याचा हे होऊन 2009 साली मला असं रिअलायझेशन होईपर्यंत की दिग्दर्शन आपण नाही करायचं आहे चित्रपटाचं, आणि त्यासाठीची माझी आतमध्ये काही आग नाहीये माझ्या तशी. पण हे सगळं 9 वर्ष होईपर्यंत मी लिखाण थोडं 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 हळूहळू करत होतो. म्हणजे मी असेस करत असताना सुद्धा तेच परत की ललित कला केंद्राने जे काही देऊ केलं त्याचा परिणाम असा होता की असेस करत असताना मी अत्यंत मनापासून आणि दुसरं म्हणजे सगळ्या गोष्टींचा विचार करत करत प्रश्न विचारत असेस करत होतो. त्याचा तोटा असा झाला की असिस्टंटनी प्रश्न विचारायचे नसतात, असिस्टंटनी मुकाट्याने काम करायचं असतं. पण त्याचा फायदा असा झाला की ज्यांना मी असेस करत होतो त्यांना असं लक्षात आलं की अरे हा काहीतरी विचार करणारा मुलगा आहे आणि हा काय असा नुसता साधा आपलं केलं सांगितलं ते केलं करणार नाही. त्यामुळे त्यांनी माझ्याबरोबर खूप चर्चा केल्या, त्यांनी माझ्यावर विश्वासही ठेवला काही प्रमाणात. त्यांनी मला लिहायला लावलं की चल मग तुला एवढा बोलतोस ना वाला, तर आता मग 4 सीन लिही, आपल्याला ते ऐनवेळी तिथे करायचं. किंवा काय काही ज्युनियर ऍक्टर्स किंवा काही सबऑर्डिनेट जे ऍक्टर्स असतात त्यांचं काहीतरी एक छोटासा काहीतरी पटकन लिहून हवंय, तर ते त्यावेळेस मला हे करत. सो हे कर, त्यामुळे तू असं डिरेक्शनच्या बाबतीत नाही का डिरेक्शन वाद घातले? रायटिंगच्या बाबतीत घातले तुला? का घातले असते तर कदाचित तुला म्हणले असते चल काही ना कर सिनेमा डिरेक्ट. पण असंही म्हणलेले आहेत लोक मला की तू का नाही करत, तू का नाही करत. पण मी सांगतो काय, मला क्रिएटिव्ह किंवा इन्साईटच्या पातळीवर मला सिनेमाच्या बाबतीत काही अडचण वाटत नव्हती, ती मला आजही वाटत नाही. पण मला सिनेमा सुचत असतो आज सुद्धा, पण मला भीती वाटते त्या सगळ्या बाहेरच्या बाकीच्या त्याच्या याची की बापरे आपण ते जर सगळा तो उद्योग सुरू केला तर काय अशी. सो त्यामुळे मला मग त्यातला सगळ्यात काय म्हणूया त्याला सेफेस्ट आणि ज्याच्यापासून सुरुवात होते असा कुठला भाग आहे तर तो लिखाण आहे. म्हणून मला ते कदाचित त्याकडे आम्ही अट्रॅक्ट झालो असेल. आणि दुसरं तेच की डोकं म्हणजे विचाराच्या पातळीवर मला कितीही तुम्ही कुस्ती खेळायला सांगा मला आवडतं, पण त्या विचाराचं एक्झिक्युशन करायच्या पातळीवर जेव्हा येतं तेव्हा मला भीती वाटते किंवा मी मागे सरकतो जरा. त्यामुळे लिखाणाच्या पातळीवर ते विचार हा महत्वाचा असल्यामुळे कदाचित मी तिथे थांबलो किंवा मी तिथे अडकलो असं झालं असेल. तर त्यामुळे ते करत 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 असं अगदी बारीक 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 छोट्या छोट्या गोष्टींनी माझ्या बहुतेक आतमध्ये लिखाणाची सराव, लिखाणाबद्दलची माझी दृष्टी आणि लिखाणाबद्दलचं मला जे काही वाटत होतं त्या भावना असं सगळंच एकवटत गेलं असावं. आणि त्यातनं मी 2009 नंतर मी ठरवलं की आपण फक्त लिखाण करायचं आहे पूर्ण वेळ, बाकी दुसरं काहीही करायचं नाही आहे. सो त्यामुळे अशी ती प्रोसेस आहे. मी सांगताना मी असंच सांगतो बऱ्याचदा जेव्हा कॅज्युअली बोलत असतो तेव्हा की 2009 साली मी लिहायला सुरुवात केली, पण खरं तर मी लिहायला सुरुवात 2001 साली केली होती किंवा ललित कला केंद्रातच केली होती. संविधान प्रयोग मध्येच माझी लिखाणाची सुरुवात झाली होती. आणि डिरेक्शनचं नाटकांचं डिरेक्शन तू पुढे? नाटकाचं डिरेक्शन मी केलं आणि ते मात्र मला मनापासून करावं असं वाटत होतं, कारण तिथे तो सिनेमाचा सगळा जो तामझाम असतो तो नव्हता. आणि नाटक तसं त्या अर्थाने एका अर्थाने म्हणजे सोपं असतं, असं हे विधान धाडसच आहे, पण तांत्रिक दृष्ट्या तेवढा सगळा हे नसतो. आणि तुम्ही आत्ता म्हणलाच तू की चल आपण नाटक करू, तर तू आणि मी मिळून उठून नाटक करू शकतो. सो त्यामुळे त्याच्या मिनिमलिस्ट स्वरूपाला मी खूप भुललेलो आहे आणि मला ते आवडतं अतिशय. आणि नाटक म्हणजे त्यातलं नाट्य ज्याला आपण ड्रामा म्हणतो किंवा ज्याला आपण थिएट्रिकॅलिटी म्हणतो, ती थिएट्रिकॅलिटी कुठनंही कशीही सुरू होऊ शकते. त्याला काही
हे नाहीये, म्हणजे त्याच्यासाठी बंधन नाही, त्याच्यासाठी काही डिमांड नाही की कॅमेरा पाहिजे, अमुकच पाहिजे, 8-10 माणसंच पाहिजेत, हा मुद्दाच नाही. एडिटर पाहिजे आणि अमुक काहीच नाही. तू मी आपण दोघं उठूया आणि करूया. नाही तू म्हणलास मी एकटा करतो. पण मी आळशी अत्तरवाल्याचा प्रयोग जेव्हा करतो तेव्हा तर मला सतत जाणवतं की माय गॉड काय ताकद आहे या माध्यमाची, की आपण एकटे काय जग उभं करू शकतो आणि त्यातनं किती आपल्याला मजा येते, दुसऱ्यांना मजा येते. सो इंटरेस्टिंग आहे. सो त्यामुळे नाटक मी करत राहिलो आणि मी पण मुंबईमध्ये परत तोही हे झाला की मुंबईमध्ये गेल्यानंतर एकतर पहिली गोष्ट म्हणजे मी म्हणलं असं की एकतर जसं मी ठरवलं होतं की अभिनय नाही करायचा, तरी मी खूप अभिनय केलाय मुंबईत जाऊन सुद्धा. व्यावसायिक नाटकात, प्रायोगिक नाटकात, वेगवेगळ्या पद्धतीच्या ठिकाणी. तुझे हेतू काय होते की पैसे तर हा हे होता, कारण की ते जे मला जमतंय त्याच्यासाठीच लोक मला पैसे देणार आहेत. जे मला जमत नाही त्याच्यासाठी लोक मला पैसे देत नव्हतेच. आणि म्हणजे आणि अगदीच काही कोणी फुकटात राबवून कुणीही मला घेतलं नाही. सगळ्यांनी मला माझ्या कामाचं मोल दिलं. पण डेफिनेटली तू शिकतोयस तर तुला एवढेच आत्ता मिळतील असं होतं. पण अभिनयाच्या बाबतीत मात्र मी व्यवस्थित पैसे कमवले आणि मग माझं घर मी मुंबईमध्ये घेतलं ते अभिनयाच्या जोरावर घेतलेलं आहे, नाटकाच्या जोरावर घेतलेलं आहे खरं तर एका अर्थाने. त्यामुळे ते मी केलं अभिनय नाही नाही म्हणता म्हणता. पण एवढं नक्की की त्यामुळे त्यामुळे अभिनय करणे, पैसे कमवणे आणि या सगळ्यामधनं कधीतरी वेळ काढून दिग्दर्शन करणे हा हे काही मला तितकंसं जमला नाही. आणि त्यात माझं मी म्हटलं माझा विचार केला होता तू? हो केला आणि मी केलं ना. मी एक 2 ते 3 नाटकं स्वतंत्रपणे मुंबईत बसवली. पण त्या पलीकडे मात्र काही मी दिग्दर्शन केलं नाही. कारण ते मुळात मी म्हणतो की मला मुंबईत गेल्यानंतर हळूहळू माझं लेखनाकडेच जास्त कल येत. आज मला आठवताना असं आठवतं, मी आता बोलताना तुझ्याशीच बोलताना मला लक्षात आलं की हे जोनाकीनी बरोबर जे काम सुरू झालं, जोनाकी पटेल बरोबर, त्यावेळेस मी जे लिहायला लागलो त्या ह्याच्यातनं माझं लिखाणच खरं तर जास्त झालेलं आहे. माझं दिग्दर्शनाचं आहे फक्त असिस्टंटशिप पुरताच मर्यादित राहिलेलं आहे. आणि मी लिहतच जास्त राहिलेलो आहे वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या माध्यमांकरता. आणि 2009 नंतर मात्र मी पूर्ण वेळ लिहू लागलो. ओके. तर आपल्या इथे जनरली मी जसं ऐकलं की 2 प्रकारचे रायटर दिसतात की जे इम्पल्सनी काम करतात, की मला जेव्हा वाटेल तेव्हा मी बसेल आणि लिहून काढेल. आणि काही रायटर शिस्तीत काम करतात. तर तुला काय वाटतंय की तू कुठली का? मी इम्पल्सिव्हली काम, मी सगळंच करत इम्पल्सिव्हली करणारा माणूस आहे. पण मी लिखाण तर डेफिनेटली इम्पल्सिव्हली करतो. आणि पण हे बघ आता काय आहे की 2 भाग आहेत त्यामध्ये. तर म्हणजे मी लेखक म्हणून रोज स्वतःला शिस्त लावून अमुक लिहिणे हे माझ्यात नाहीये. ते मला खूप वेळा करावंसं वाटलं, मी त्याची प्रॅक्टिस खूप वेळा केली. पण ते काही मला जमलं नाही तसं. ते काही दिवसांनी सुटतं माझं. हा एक भाग. पण त्याच वेळेला मुंबई सारख्या ठिकाणी ते इतकं डिमांडिंग आहे मुंबई शहर, मुंबईतलं मनोरंजन क्षेत्र, की तुम्हाला रोज लिहावंच लागतं. जर तुम्ही लेखक म्हणून स्वतःला प्रोफेशनली हे केलं आणि जर तुम्ही त्यावर पैसे कमवायचे ठरवले तर. आणि तिसरी म्हणजे त्यातलंच टेलिव्हिजन हे जे माध्यम आहे हे तर तुम्हाला कंपल्सरी लिहायला लावतं. ते तुम्ही काय मनात तुमच्या किती तुम्हाला आजारी असाल, तुम्ही अनलेस अनटिल तुम्ही शेवटचा श्वास घेत नाही आहात तोपर्यंत तुम्हाला टेलिव्हिजन म्हणतं तुम्ही लिहायचं आहे. तर त्यामुळे काहीतरी एक एपिसोड तुम्ही लिहा आणि मग मरा, असंच हे आहे. सो पैसे 3 महिने मिळतील अक्षरशः. आणि याच्यात अर्थात एक्झॅगरेशन आहे, पण तरी सुद्धा ते एक्झॅगरेशन तितकं खोटं पण नाहीये. तितकं एक्झॅगरेशन त्या व्यवसायातच आहे. त्यामुळे माझा सराव रोज लिहिण्याचा हा मुंबईत मी काम करत असताना झालाच आहे डेफिनेटली. आणि त्याच्यात काही वादच नाही. पण येस, माझं ते सगळं असाइन्ड लिखाण आहे, म्हणजे देऊ केलं गेलेलं लिखाण आहे की हे लिही असं. पण मला स्वतःला वाटलेलं आहे जेव्हा की आता लिहावं आणि मी लिहिलं, हे काही मी रोज करत नाही आणि केलेलं नाही. मी जेव्हा मला असं वाटतं आणि जेव्हा उबळ येते आणि जेव्हा वाटतं की नाही हे सगळं लिहून काढल्याशिवाय की आता स्वस्थता येणार नाही, तेव्हाच मी लिहिलेलं आहे. असं कुठलं रायटिंग आहे की ज्याने तुला असं वाटलं की मी काहीतरी अचीव केलंय किंवा करायचा प्रयत्न होतोय? जसं तू बोलला की तू वायवामध्ये तुझं खूप कौतुक झालं, तुला काहीतरी ती लेवल मिळाली असं तुला जाणवायला लागलं. पण नंतरच्या काळामध्ये 2009ला तुला तसा शिक्का मिळाला की तू रायटर म्हणूनच प्रोफेशनली बघतोय. तर एकतर सिनेमाच्या बाबतीत म्हणशील तर आता परत हे सगळं वेगवेगळ्या माध्यमांशी मला उल्लेख करावा लागेल. कारण
तीच तीच जी सवय लागली आहे की यातलं एक काहीतरी मी निवडायचं, तर ते ते त्या माध्यमाकरता आहे, ते काही नाही. तर सिनेमा चित्रपट या माध्यमाकरता मी तोतया नावाचा एक चित्रपट लिहिला होता, जो आला नाहीये. तो लिहून तयार आहे, पण तो दुर्दैवाने कधी लिहिला 2013-14. तर तो तो चित्रपट माझ्यासाठी खरं तर मला स्वतःला समाधान देणारा लिखाण आहे माझं, की एक तर जो जो ज्याची गोष्टही माझी होती, ज्याचं स्क्रीन प्लेही माझा होता, ज्याचे संवादही माझे होते, आणि त्याच्याबद्दल तो ज्या पद्धतीने मला लिहावासं वाटत होतं तसा मी लिहू शकलो होतो. तर ते एक लिखाण असं आहे की ज्याने मला अत्यंत समाधान दिलंय, पण ते होऊ शकलं नाहीये. एक नाटकाच्या बाबतीत म्हणशील तर नाहीये असं काही खरं तर, की मी जे लिहिल्यामुळे मला असं वाटलं की हा आपण ते खरं तर ते टोकनच आहे जे संविधान प्रयोगच्या वेळेस लिहिलं. त्याच्यानंतर मी असं लिखाण, मी मनसोना ब्लूज नावाचं एक नाटक लिहिलं, ज्याच्यासाठी मला दामू किंकरे फेलोशिप होती. ते नाटक म्हणजे त्यातला थॉट किंवा त्यातला मुद्दा जो होता तो आजही मला अत्यंत मनापासून आवडतो, आणि मला असं वाटतं की मला जे म्हणायचं होतं किंवा माझ्या आतमध्ये जी काही अस्वस्थता चालू होती त्यावेळी ती त्या नाटकात उतरली. असं इतर कुठल्या बाबतीत झालं नाहीये. पण तरी ते मनासारखं लिहिलं गेलेलं नाटक नाहीये असं आज मला वाटतं. त्यावेळी अर्थातच मी त्याच्या प्रेमात होतो. सो त्यामुळे ते एक नाटक, तोतया नावाचा चित्रपट, आणि इव्हन टेलिव्हिजनच्या बाबतीत म्हणायचं तर बाबासाहेब आंबेडकर ही मालिका. कारण मी त्यासाठी वाचत होतो आणि माझा खूप, म्हणजे काय म्हणू त्याला, खूप घर्षण झालंय माझं. कारण टेलिव्हिजनची डिमांड, टेलिव्हिजनचं मध्ये काही अपरिहार्य असलेल्या गोष्टी, त्यामध्ये असलेली दबाव, प्रेशर्स, आणि हे सगळं एका बाजूला, आणि आंबेडकरांबद्दल आणि आंबेडकरांनी लिहिलेलं लिखाण जे मी वाचत होतो, आणि त्यातनं मला ज्या गोष्टी काय म्हणू अशा थडाथड थपडा बसाव्यात अशा समोर आल्या, आणि तर आणि त्यातनं जो काही विचार तयार झाला किंवा त्यातनं जे काही लिखाण करावंसं वाटत होतं ते इथे बसवणं, हे इतकं इतकं विपरीत होतं, आणि त्याच्यामध्ये इतक्या अडचणी आल्या, बट स्टील त्या अख्ख्या 1 वर्षाच्या काय जे काय मी जेवढे काही एपिसोड लिहिले असतील 300-350, त्या सगळ्या एपिसोडमध्ये कुठेतरी कुठेतरी बारीक बारीक एखाद्या डायलॉग मध्ये तरी, कुठल्या तरी सीनचं डिझाईन करताना त्या डिझाईन मध्ये तरी काही ना काहीतरी त्यातलं उतरवता आलं याचं मला, कारण बाकी टेलिव्हिजनचं जे काही लिखाण मी केलं ते अत्यंत डाव्या तरी म्हणण्यापेक्षा ते अतिशय असं, ठीक आहे तुम्हाला तसं हवंय तसं लिहितो, आणि मला हे 4 शब्द असे बरे लिहिता येतात ते लिहिले, अशा ह्याच्यात होतं. पण आंबेडकरांच्या लिखाणाच्या बाबतीत मला त्या अर्थाने मग समाधान आहे की मी माझ्या मनात आलेलं आणि जे वाचलेलं होतं ते माझ्या मनात जसं रिफ्लेक्ट झालं, त्याचं टेलिव्हिजनच्या माध्यमासाठी रूपांतर करताना काही प्रमाणात का होईना जसं लिहायला हवं आहे तसं लिहू शकलो. आणि ह्याच्या उलट तो बोलला की तुम्हाला जसं पाहिजे तसं मी देतो. हा, पण हे करताना असं काय झालं का की हे कामच करायचं नाही किंवा सोडून देतो, आणि इतका भयंकर त्रास तुला कुठल्या प्रत्येक वेळी झालाय, म्हणजे याच्यात काही एका कुठल्याचं नाव घेण्यात काहीच अर्थ नाहीये. प्रत्येक वेळी असा त्रास झाला की हे नाही यार, आम्ही, कारण काय सांगतो की एकतर मी म्हटलं तसं की पहिल्यापासून, म्हणजे मी 11वी-12वीत असल्यापासून ते ललित कला केंद्राने तर त्याच्यात भर घातली, खूपच मोठी भर घातली, की माझा विचाराचा हे सतत बदलत राहिलेला आहे. मला वाचल्यानंतर खूप काळ एखादी गोष्टीचा विचार केल्यानंतर त्याच्यामध्ये बदल घडणे हे माझ्या बाबतीत सतत घडत आलेलं आहे, आणि त्यामुळे बदल घडला की मला त्या आधीच्या गोष्टी त्रास द्यायला लागतात, की ज्या माझ्या नाहीत आता असं मला वाटत असतं, किंवा मला त्या चिकटू नयेत असं मला वाटत असतं, त्या झटकून टाकाव्याशा वाटतात. पण समाज किंवा आजूबाजूची परिस्थिती किंवा मनोरंजनाकरता काय गरजेच्या असणारे घटक हे काही इतक्या पटकन बदलत नसतात. कारण ते लोकाभिमुख असतात, आणि विशेषतः जेव्हा ते व्यावसायिक असतं तेव्हा, की अमुक अमुक पद्धतीच्या प्रेक्षकाला आपण हे अमुक पद्धतीचं देणार आहोत हे ठरलेलं असतं. त्याचे काही सेट असतात, त्याचे काही दुर्दैवानी पूर्वग्रहही असतात. सो ते बदलायला वेळ लागतो खूप, हा भाग होतो. एक दुसरी गोष्ट अशी की
मी फक्त मनोरंजन करतोय आणि असंही नाही, मी इतक्या वेगवेगळ्या गोष्टींशी जोडला जात असतो सतत. म्हणजे उदाहरणार्थ मी एक मध्ये इकॉलॉजीचा कोर्सच केला 2014 साली, आय थिंक, जो पर्यावरणाशी संबंधित आहे. वर्षभर मी तो कोर्स तो का केला तू? असं काय नाही, काही कारण नाही, तो कोर्स केला याचं मुख्य कारण हे होतं की माझं माझ्या आईशी भांडण झालं. म्हणजे चालूच होतं, कारण माझी आई इकॉलॉजिस्ट आहे आणि ती ऍक्टिव्हिझम आहे तिचं, म्हणजे इकॉलॉजिस्ट आणि ऍक्टिव्हिस्ट अशी दोन्ही ती आहे. सो आणि ती पुण्यातली आहे, हा त्यातला सगळ्यात मोठा एक हे आहे. हा, तर त्यामुळे आणि ते म्हणजे त्यात काहीच चुकीचं नाही ती जे काही म्हणते त्यामध्ये, पण सगळं इतरांनी सगळंच कसं चुकतं आहे, आणि म्हणजे हे प्रदूषण असं आहे, मग ते लोक करतायत, काय कार्बन फुटप्रिंट आहे ते लोकांमुळे आहे, तर आपण त्यात आहोत का नाही, आणि आपण त्यात असू तर का आहोत, याच्याबद्दलचे प्रश्न पाडून घेतलेलेच नाहीयेत असं मला सतत जाणवायचं. आणि त्यामुळे माझी भांडणं व्हायची. मला असं, म्हणजे मी ज्या घरात राहतो ते घर जंगल तोडून केलेलं आहे का नाहीये? केलेलं आहे. मी ज्या गाडी चालवतो त्या गाडीने प्रदूषण होतं का नाही? होतं. मी ज्या पद्धतीने समाजात वागताना अनेक गोष्टी वापरतो, त्या वापरताना किंवा मी वॉशिंग मशीन वापरतो, फ्रीज वापरतो, बारीक सारीक गोष्टी, त्या सगळ्यामध्ये प्लास्टिक, प्रदूषण, कचरा, निसर्गातले स्रोत वापरून ते वाटेल तसे त्याचं हे करणं, नुकसान करणं, हे मी करतो का नाही? करतो. तर मग मी कशाच्या जोरावर लोकांना सांगतो, असे काही मला जेव्हा प्रश्न पडायला सुरुवात झाली, त्या याच्यात मला मुळात काही या निसर्गाशी संबंधित जे काही वाटोळं करणे, पर्यावरणाचं वाटोळं होणे, याबद्दलचा जो काय म्हणूया त्याचा जो धुराळा उडलेला आहे सध्या, तो आता तर खूपच आहे, कारण ते तशी परिस्थिती आहे पण खरंच. पण तेव्हा मला असं वाटायचं की खरंच इतकं आहे का असं, आणि एवढा आरडाओरडा करण्याचं खरंच वाट लागली आहे का आपली आजूबाजूला, असे प्रश्न मला मनात यायचे, जेव्हा की कळतही होतं की हो तसं आहे. मग ह्याच्याशी झुंजताना मला असं लक्षात आलं, हे काय आपणच आपल्याला प्रश्न विचारतोय आणि आपणच उत्तर देतोय आणि आपणच भांडतोय, याला काही अर्थ नाही. आपल्याला समजून घेतलं पाहिजे मग की काय बाबा, ही काय आतापर्यंत याची परिस्थिती काय आहे आणि याचा इतिहास काय आहे. म्हणून मी इकॉलॉजीचा कोर्स केला की एकदा आपण ते समजून घेऊ. ते समजून घेतल्यावर जर आपल्याला प्रश्न पडत राहिले तर भांडायला एक आपल्याकडे प्लॅटफॉर्म तर असेल, की मला आता कळलंय की भौगोलिक दृष्ट्या, वातावरणाच्या दृष्टीने, पर्यावरणाच्या दृष्टीने हे सगळं घडतंय, पण मला त्यामध्ये हे प्रश्न आहेत, असं तरी होईल. आता आपण काही समजूनच घेतलेलं नाही आणि उगीच आपण एक आपल्या हवेमध्ये भांडतो आहोत. म्हणून मी तो कोर्स खरं तर अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर केला. पण त्याच वेळेला ही आहे की मी परत ललित कला केंद्राकडे मला यावं लागेल, की ललित कला केंद्राचा जो परिसर आहे, युनिव्हर्सिटीचा जो परिसर आहे, तिथे मी लहानपणापासून येतोय आणि 3 वर्ष मी तिथे शिकलोय, मी तिथे राहिलोय. तर त्यामुळे मला तेव्हा लक्षात येत होतं की इतक्या वेगवेगळ्या प्रकारची झाडं, इतक्या वेगवेगळ्या प्रकारचं वातावरण, आणि इथे ते असल्यामुळे काय फायदा होतो आणि हेच शहरात बाहेर पडल्यानंतर काय दिसतं आपल्याला. सो त्यातनंही काही प्रश्न निर्माण झालेले अर्थातच असणार आहेत, आणि त्यामुळे मला हे कदाचित असं वाटलं की आपण ह्याचा नीट अभ्यास केला पाहिजे आणि हे नीट समजून घेतलं पाहिजे की काय आहे पर्यावरण, म्हणजे काय. आणि तोपर्यंत हेही खरं आहे की पर्यावरणाचा अर्थ केवळ निसर्ग एवढाच मर्यादित मी मानत होतो. आता मी असं मानत नाही. मला आता पर्यावरणाचा अर्थ मी स्वतः असाही जाणवतो, आणि मी स्वतः म्हणल्यानंतर मी जे वापरतो, जे करतो, ते सगळं पर्यावरणामध्ये येतं. मग त्याचा आणि माझा काय संबंध आहे, मग त्याचा आणि निसर्गाचा काय संबंध आहे, आणि त्याचा आणि माझ्या जगण्याचा काय संबंध आहे, ह्या सगळ्याबद्दलचे प्रश्न मनात तयार होतच होते तेव्हा सुद्धा. या सगळ्यामुळे आणि इतर अनेक कारण आहेत, पण आता ते परत अनएंडिंग आहे ते सगळं. हे सगळं मनात चालू असल्यामुळे मी इकॉलॉजीचा कोर्स केला. मुद्दा असा की मगाच्या याच्यावर येण्याकरता की इकॉलॉजीचा कोर्स केला, मग काय मी क्वेस्ट बरोबर गोष्टरंगच केलं, ते नंतर सुरू झालं असेल ना तुझं? पॅरलली सुरू होतं. 2012 पासून मी क्वेस्टशी संबंधित आहे. सो हे सगळं काय काय वेगवेगळं भलभलतही मी करत असल्यामुळे जॅपनीज शिकलो मी. जपनीज भाषा? हा, 1 वर्ष मी जपानी भाषा शिकलोय. तर या सगळ्यामुळे मला तेही एक मोठं कारण होतं की मला असं व्हायचं की एकतर माझं सारखं मी म्हटलं की सारखं बदलत राहायचं, माझ्या मनातले विचार बदलायचे, माझ्या मनातले प्रश्न बदलायचे, आणि हे सगळं करत असल्यामुळे मला वेगवेगळ्या गोष्टींची ओढ सतत होती. त्याहीमुळे असं झालं आहे की
असाइन्ड किंवा ठरवून दिलेली कामं करताना मला खूप त्रास झालाय, की हे असाच विचार का करतात, हे याच पद्धतीने फक्त का बघायचं, हे लोकांना असं हवं असतं तर खरंच सगळ्या लोकांना तसं हवं असतं का? कारण मी इतक्या वेगवेगळ्या लोकांमध्ये पाहतो, हिंडत होतो, की मला दिसायचं की अनेक लोकांना आवडत. उदाहरणार्थ टेलिव्हिजन, माझ्या परिघातले 70% किंवा 80% लोक टेलिव्हिजनला शिव्या घालतात. आणि मग मी ते का लिहितोय आणि ते का शिव्या घालतात हेही मी त्यांच्याशी बोललोय. नुसतं शिव्या घालतात असं नाही, ते मला कळलंय आणि तेच मलाही वाटतं. मग मी अशा पद्धतीचं लिखाण करावं का? मग जाऊ दे, नको, सोडून देऊया. तर तुझा प्रश्न जो होता मगाचा काही काळापूर्वी विचारलेला, त्याचं उत्तर हे आहे की मला असं सतत घडत आलंय माझ्या बाबतीत आणि ते आजही होतं. त्याचं कारण हे आहे बहुधा. ओके. आणि मग आर्थिकतेसाठी समज तू इथपर्यंत आला, की समाधान आणि जे मला आवडतं आणि हे का करायचं? तर आर्थिकतेसाठी आर्थिक हे कायमच होतं. म्हणजे मी काही फार काय समृद्ध आहे, पण काय म्हणजे श्रीमंत घरातला किंवा बरी आर्थिक स्थिती असलेल्या घरातला मुलगा नाहीये. आणि माझ्या घरी अनेक अडचणी पण होत्या. माझ्या घरी मी आणि मुख्य म्हणजे पहिली गोष्ट अडचणी म्हणण्यापेक्षा मी वयाच्या 15व्या वर्षापासून एका अर्थाने स्वतंत्र मुलगा आहे, आर्थिकदृष्ट्या सुद्धा. कारण माझ्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला आणि त्यामुळे आमच्या घरामध्ये मी 15व्या वर्षापासून स्वतंत्रपणे कामं विचार करायला, निर्णय घ्यायला लागलो होतो. आणि आमच्या घरात सुदैवाने त्यात ते मी चांगलंच म्हणेन त्याला, की ते वातावरण असं होतं, की तू 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 जे काही निर्णय घेणार आहेस त्याची जबाबदारी तू तुझी घ्यायची आहेस. सो हे मला वयाच्या 15-16व्या वर्षापासून मी हे करतोय. त्यामुळे तर आणि तेव्हा मी व्यावसायिक नाटकात पुण्यातल्या काम करत होतो. त्याचे मला पैसे मिळत होते आणि त्याचे खूप प्रयोग झाले. म्हणजे 500 प्रयोग केले मी व्यावसायिक नाटकाचे पुण्यातल्या. त्यामुळे पैसे मिळणे आणि ते वापरणे किंवा त्याचा विनिमय करणे आणि त्याची व्यवस्था लावणे ह्याच्याबद्दल मी वयाच्या 16व्या वर्षापासून जागरूक आहे. त्यामुळे आणि ते कमवणं गरजेचंही होतं माझ्यासाठी. सो वेगवेगळ्या विविध कारणांकरता म्हणून काय मी माझं काही कधीच मला जेवणा खाण्याचे हे होते, वांदे होते असं मुळीच नव्हतं. मी छान काय सधन आणि ते सुखासीन आयुष्य जगलेला मुलगा आहे. ते मला माझ्या आई वडिलांनी आणि इतर लोकांनी दिलंय. पण हे नक्की की मला जर काही त्यापेक्षा वेगळं काही हवं असेल आणि मला माझे इतर काही खर्च करायचे असतील तर त्याकरता मी कमवायचं असंच हे होतं. त्यामुळे आर्थिक बाजू सतत माझ्या पुढे हे असायचीच, की याकरता मी काय विचार करणार आहे, हा सतत हे असायचा. आणि त्यामुळेच मी म्हटलं की टेलिव्हिजन माध्यमाकरता लिहिण्याचं मुख्य कारण हे आर्थिक बाजू हाच हे होता. पण परत एकदा पुन्हा मी ललित कला केंद्राकडे पुन्हा येतो, की राजीव नाईकांसारख्या माणसांनी त्यांनी असं काही सांगितलं नाही की पैसे कमवू नका, तर ते पैसे कमवा, भरपूर पैसे कमवा असंच सतत म्हणत आलेत. परंतु आपण जगण्याच्या प्रायोरिटीज काय आहेत, आपले अग्रक्रम काय आहेत? तर आपले अग्रक्रम हे पैसा कमवून तो उधळत राहणे आणि विविध सुखसोयींनी युक्त असं आयुष्य जगत राहणे हा आपला अग्रक्रम आहे का? ज्ञान मिळवणे, बुद्धीचा वापर करणे, ती बुद्धी सतत तासत राहणे, सतत प्रश्न विचारत राहणे आणि त्या प्रश्नांचा शोध घेत राहणे हा आपला अग्रक्रम आहे. तर मी दुसरा अग्रक्रम निवडला आणि त्यामुळे कदाचित असेल. पण पैशाचं महत्व, तुला त्रास वगैरे असं काय झालं? काही त्रास झाला नाही मला. नंतर तो निवडल्यानंतर त्रास झालेला आहे, जो अजूनही होत असतो, की पैसे मिळत नाहीत किंवा नसतात किंवा हे काम पैशाकरता करायचं का नाही करायचं याचे कन्फ्युजन तयार होतं, द्विधा मनस्थिती असते. या लोकांबरोबर काम करायचं काय, आपल्या विचाराचे लोक नाही आहेत, अतिशय काहीतरी आपल्याला न पटणाऱ्या गोष्टी करणारे लोक आहेत, कामाची पद्धत अत्यंत काहीतरी अजिबात न पटणारी आणि अजिबात तत्वात आणि नैतिकतेच्या आणि वर्क एथिक्स मध्ये न बसणारी आहे. करायचं का नाही करायचं, पण पैसे तर मिळणार आहेत. या पद्धतीच्या द्विधा आजही रोज म्हणजे प्रत्येक वेळी माझ्या मनामध्ये येत असतात. पण मी म्हटलं तसं की अग्रक्रम एकदा ठरलाय की आपल्याला मिळवायचं काय, तर ते मिळवण्याकरता जेवढे पैसे गरजेचे आहेत आणि रोजच्या जगणं सुसह्य होण्याकरता जेवढे पैसे मिळवणं गरजेचं आहे, ते पैसे मिळवण्यासाठीचा प्रयत्न करणे. आणि या व्यतिरिक्त मी असं अजिबात म्हणणार नाही की मी अत्यंत चंगळवादी मुलगा आहे किंवा होतो आणि मला उत्तम कपडे, उत्तम खाणं, उत्तम राहणं, चैन करणं हे आवडतं. पण परत मी तेच सांगतो, ते आवडतं याचा अर्थ तो माझा अग्रक्रम नाही.
त्यामुळे ते नाही मिळालं तर माझं नुकसान होत नाही, मला दुःख वाटत नाही, मला वाईट वाटत नाही, मी त्याच्यासाठी झगडत नाही. मिळालं उत्तम, आणि ते मिळण्याकरता जेव्हा पैसे मिळवायची वेळ येते किंवा त्या पद्धतीचं काम समोर येतं तेव्हा तेव्हा मी ते घेतलेलं आहे. पण ज्या क्षणी असं लक्षात आलंय की नाही बाबा या कामाचा त्रास जास्त होतोय आणि काय होईल त्यातनं, तर चैन चंगळ मजा सुखलोलूप आयुष्य हे नाही मिळणार, त्या क्षणी मी ते थांबवण्याची ताकद माझ्यामध्ये आहे आणि त्याला कारण ललित कला केंद्र आहे. म्हणजे प्रसिद्धी की समाधान असं म्हटलं की तू तर मी समाधान हे कायमच निवडलेला पर्याय आहे. आणि प्रसिद्धी, खरं तर सांगू तुला, प्रसिद्धी हा एक वेगळा मुद्दा आहे. प्रसिद्धी मिळते आणि मला विविध कारणांनी वेगवेगळ्या आणि पुरेशी मनाजोगी प्रसिद्धी मिळालेली आहे. पण पैसा म्हणशील तू तर येस, त्यासाठी मात्र माझा झगडा आहे, आजही आहे, की पैसा किती कमवायचा, कसा कमवायचा, का आपला आपण जो अग्रक्रम निवडलाय त्याच्यावरच कायम राहायचं, याचा द्वंद्व अनेक वर्ष आणि आजपर्यंत माझ्या मनामध्ये. म्हणजे पैसा का समाधान, हा खरं तर प्रश्न आहे. आणि त्यात मी कायम समाधान निवडलंय, कायम. आणि त्यात माझं म्हणजे काय काय म्हणूया आपण त्याला, कॉम्प्रोमाइज करून मी समाधान निवडलंय. पण अनेकदा कॉम्प्रोमाइज केले नाही पण आहेत आणि किंवा केलेही आहेत आणि ते करून पैसाही मिळवला आहे आणि मग तो झाल्यावर समाधानाकडे वळलो आहे, असंही झालं आहे. पण येस, माझा अग्रक्रम कायम आपण अधिकाधिक शिकत राहू, आपण अधिकाधिक शिकवत राहू, आपण अधिकाधिक देत राहू, घेत राहू आणि वेगवेगळ्या लोकांसोबत राहून वेगवेगळ्या गोष्टी पाहत अनुभवत राहू, याची मजा घेऊ, हा खरं तर कायम अग्रक्रम राहिला आहे. तर जसं रायटिंग मध्ये काही लोकांचं ग्रामर असतं किंवा स्टार्ट असं करणार, कॅरेक्टर असे डिझाईन करणार, प्लॉट असा असेल. तर तसं तुझं काय आहे का? तू सोडून देतो तसं येईल, होत राहील? नाही. हा म्हणजे हो, सोडून देण्याचा भाग एका मर्यादेपर्यंत असतो. मला असं वाटतं की म्हणजे माझ्या बाबतीत मी असं म्हणेन की मला त्या जी काही गोष्ट आहे किंवा जी काही कल्पना आहे त्या कल्पनेचा विस्तार करण्याकरता आणि तो परत कशासाठी करतोय, म्हणजे कुठल्या माध्यमाकरता करतोय, याच्यासाठी हे सगळं तू म्हणतोस तसा तंत्राचा विचार वेगवेगळा केला जातो. पण मला बहुतेक वेळा असं लक्षात आलं की माझा मी काय मुद्दा मांडतो आहे किंवा मी माझ्या जगण्याशी ते जोडून कसं घेऊ शकतो आहे, यावर त्याच्या रचण्याबद्दलच्या कल्पना किंवा गोष्टी बदलत असतात. आणि मला इव्हन माध्यमांचा विचार सुद्धा मी तसाच करतो असं मला वाटतं. मी ह्याचं एखादी गोष्ट वाचली, ह्याचं नाटक करायचं आहे का, चित्रपट करायचा आहे का, वेब मालिका करायची आहे असा, किंवा टेलिव्हिजन मालिका करायची आहे असा प्रश्न जर मला माझ्यासमोर आला, किंवा का लेख लिहायचा आहे, का दिवाळी अंकात कथा लिहायची आहे, तर मला नेहमीच असं तो प्रश्नाचं उत्तर शोधताना मी नेहमी हा विचार करतो की हे माझ्याशी कसं जोडलं गेलंय, कुठल्या पद्धतीने जोडलं गेलंय, मग त्याचा विस्तार काय करायचा हे माझ्या मनात यायला सुरुवात होते असं मला वाटतं. ते आधी नाही ठरत, अनलेस अँड अंटिल ते मला दुसऱ्या कोणीतरी सांगितलंय की नाही याचा सिनेमाच करायचा आहे, तर ओके, मग मला शिफ्ट करावं लागतं, माझी सगळी यंत्रणा वळवावी लागते मला, की बरं या माणसाला सिनेमा करून हवा याचा, तर मग मी आता सिनेमाच्या अंगाने त्याचा विचार करतो असं. पण हो, आणि त्यामध्ये कॅरेक्टर्स मला जास्त महत्वाचे वाटतात. रचना कॅरेक्टरमुळे होते असं मला वाटतं नेहमी, की माझ्या मनात काय काय कॅरेक्टर्स तयार होतात आणि त्या कॅरेक्टरचे कॅरेक्टरिस्टिक्स कसे आहेत यामुळे रचनेवर प्रभाव पडतो माझ्या बाबतीमध्ये. मी आधी रचना नाही म्हणत येत माझ्या कॅरेक्टर्स विचार आणि यातनं मी कुठपर्यंत जाणार आहे हे सगळं घेऊन मी कुठल्या बिंदूपर्यंत किंवा कुठला प्रश्न माझ्या मनामध्ये उपस्थित राहून त्याचं उत्तर उत्सुकतेपोटी मी शोधायला लागलोय यावर रचना मनात राहते. रायटिंग करताना कधी कधी काय होतं की एंड दिसतो काही लोकांना एखादा सीन मधलाच हे होतो. तुला तसं काय असं आहे का? मला जनरली मधला कुठला तरी प्रसंग सुचत असतो, की जो मी म्हणलं तसं की त्या कथेचा किंवा त्या कल्पनेचं काय म्हणतात त्याला कोअर पार्ट असतो, की यामुळे ती कल्पना मला फुलवावीशी वाटतेय. कारण मला जे मांडायचंय किंवा मला जे त्यातनं म्हणू पाहतोय मी किंवा मला ज्या बिंदूपर्यंत पोचायचंय त्याचं उत्तर किंवा त्याची काय म्हणू त्याला त्याची एक झलक त्या प्रसंगामध्ये असते, त्या विचाराची किंवा त्या अगदी जड शब्द वापरायचा तर फिलॉसॉफीची किंवा ह्याची ती झलक तिथे असते. त्यामुळे मला तो मधलाच प्रसंग खरं तर सुचतो. मला सुरुवात तर कधीच सुचत नाही सुरुवातीला, आणि शेवटही मला नाही आठवत आहे की मधला म्हणजे जिथे
ड्रामा हा जिथे संघर्ष सुरू होतो किंवा संघर्ष वाढतो किंवा संघर्षाला एक काहीतरी वेगळ्याच बाजू तयार होतात. तर खरं अगदी बरोबर बोललास तू की संघर्ष मध्ये जिथे कॉन्फ्लिक्ट जिथे सुरू होतो तो कॉन्फ्लिक्ट पॉइंट मला नेहमी दिसतो आणि मग मला इकडचं तिकडचं करून घेतो. येस हो ते वळवतो मी. आणि दादा तू गोष्ट रंग सोबत काम करतोय, तर त्याच्यानंतर काय बदल झाले? लहान मुलांसोबत तू विशेषतः काम करतोय, त्यांच्यासाठी नाटक बसवतोय. मोठ्यांसाठी तू नाटकं बसवलेली आहेत. पण जेव्हा आपण विशिष्ट वयोगटासाठी आणि विशेषतः लहान मुलांसाठी काम करतो, तर काय स्वतःमध्ये बदल जाणवतात तुला? महत्वाचा बदल मी पटकन सांगतो कारण हे सर का करतो मी ह्याच्यासाठी एक वेगळं आपल्याला परत गप्पा माराव्या लागतील. पण एक महत्वाची गोष्ट मला आता गेल्या काही दिवसात रिअलाइज झालेली अशी आहे की आणि त्यामुळे माझा शिफ्ट सुरू आहे अजून तो पूर्ण झालाही नाहीये. लहान मुलांसाठी वेगळं लिखाण असतं आणि मोठ्यांसाठी वेगळं साहित्य असतं आणि वेगळं लिखाण असतं आणि त्यासाठी वेगळं काम आणि वेगळं हे करायचं असतो. हा माझा समज सध्या मोडून पडण्याच्या वर्जवर आहे. थोडं पडलेलं थोडं राहिलं. हा म्हणजे त्याचे काही अजून ढग मागे आहेत म्हणून आहे. पण मला असं लक्षात आलंय की मुळात मी एखाद्या गोष्टीकडे कसं पाहतो हा हे तसंच आहे आणि ते मी कुठल्या शब्दात म्हणतो यामुळे कदाचित ते फक्त बालसाहित्य किंवा मी लहान मुलांसाठी लिहिणं किंवा मोठ्यांसाठी लिहिणं होत असेल. पण मी एखाद्या गोष्टीकडे कसा पाहतो हे लहानांसाठी काय किंवा मोठ्यांसाठी काय असं काहीही वेगळं नसतं. कारण लहान मुलांना आपण अंडर एस्टिमेट करतो. आपल्याला असं वाटतं की नाही हे ना असंच बघत असतील त्याकडे. इनफॅक्ट लहान मुलं जे बघतात ते कधी कधी मोठ्यांनाही अत्यंत दचकवून टाकणारं असू शकतं आणि असतंच. मोठी माणसं फार मंद मठ्ठ आणि मख्ख होऊन गेलेली असतात. लहान मुलं फार ओपन फार धक्कादायक विचारण्याला धाडस असणारी आणि अतिशय मोकळेपणाने हे करणारी असतात. ती थाडकन एखाद्या गोष्टीकडे बघून एखाद्या गोष्टीबद्दल फार सरळ विचार करू शकतात आणि इनफॅक्ट मला आता असं वाटतं की तो सरळ विचार करता आला तर जास्त बरं लिखाण होऊ शकेल. ते बंद बंद जितकं होत जातं जितकं ओझं होत जातं ना माझ्या मनावरती विविध विषयांचं आणि विविध घटकांचं आणि विविध माणसांच्या ह्याचं तेवढा मी अडकन बंद होत जातो. त्याला एक सोफिस्टिकेशन येतं. त्याला एक काय म्हणूया त्याला आपण त्याला एक चॅनलायझेशन नक्की येतं मोठे जसे आपण होत जातो तसं. पण त्यात हे हरवत जातं असं मला वाटायला लागलंय. सो त्यामुळे तो एक भाग आहे आणि खरं तर तोच महत्वाचा माझ्यामध्ये झालेला लेखक म्हणून सध्या चालू असलेला माझा आहे की आपण एखाद्या गोष्टीकडे तितक्या काय म्हणून निरालसपणे आणि सरळपणे आणि तितक्याच खोलात जाऊन बघू शकतो आहोत का. तेवढा पेशन्स उरलाय का आपल्यामध्ये. उदाहरणार्थ ह्या झाडाकडे मी बघायचं आहे तर त्या झाडाकडे मी नीट मनापासून पाहतोय का आणि माझ्या मनातले सगळी कवाड खुली सोडतोय का त्या झाडाकडे पाहताना. तर जे लिखाण होणार आहे ते इंटरेस्टिंग होणार आहे आणि मग ते काही मुलांसाठी आहे का मोठ्यांसाठी हा प्रश्न येत नाही. ते लिखाण आहे आणि तो माझा दृष्टिकोन आहे किंवा माझी एखाद्या गोष्टीकडे बघण्याची हे आहे. परत मी शेवटी ललित कला केंद्राकडेच पुन्हा येतो की ललित कला केंद्राने जे मला सांगितलं की तुम्ही एखाद्या गोष्टीकडे वेगवेगळ्या अंगाने पाहायचं असतं तर ते पाहता 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 आणि ते फिरता फिरता माझ्याच मनात असा एक अहमगंड तयार झालाय की काय की आपल्याला असं पाहता येतं याच समाधान अधिक आणि ऍक्च्युअली असं पाहतो आहोत की नाही ह्याची बोंब असं झालंय का. कारण मी जर तू हा प्रश्न विचारते ती खूप चांगली गोष्ट आहे की स्वतःलाच तू प्रश्न करतो. हो म्हणजे आणि ते पुन्हा ललित कला केंद्राचंच आहे की विचारा प्रश्न विचारा आणि उत्तर शोधा. त्यामुळे मला ते आता खूप महत्वाचं वाटतंय लेखक म्हणून माझ्यासाठी स्वतःसाठी की मी जरा जास्त सगळ्या अंगाने इकडून तिकडून डावीकडून वरून खालून त्या एखाद्या गोष्टीकडे बघावं आणि परत थर्ड पर्सन बघावं. तर हा माझा सध्याचा लिखाणातला खरं तर काय म्हणूया त्याला टार्गेट आहे की असं आपल्याला करता यावं. आणि आता शेवटचा प्रश्न की आता याच्यानंतर तुझे काय प्लॅन्स किंवा काय ठरले करायचं पुढे आणि काय राहील असेल ते सांगू शकतो. मला खरं तर गोष्टी लिहायच्या आहेत. गोष्टी नाटक नाही. नाटक लिहिणं म्हणजे नाटक लिहायला आवडेल मला पण नाटक लिहिण्याचं आता माझ्या मनात येत नाहीये. मला आता असं वाटतं की आपण कथा लिहायला पाहिजे आणि तेच त्याच्यामध्ये परत मी म्हणलं जसं की हा ते मी त्या अजून शब्द वापरताना मी असं म्हणेन की कोणाला तरी की मला लहान मुलांसाठी कथा लिहायच्या आहेत पण याला मी स्वतःच आता बंद केलंय असं म्हणणं
मला गोष्टी लिहायच्या आहेत ज्या मी आत्ता जे बडबड केली त्या त्या पद्धतीने मला आधी स्वतःला एखाद्या गोष्टीकडे बघत बघत त्यातनं मला कथा लिहायच्या. सो मला कथा लिहायच्यात. मला मला आता सादरीकरणाच्या कुठल्याही याच्याविषयी काही पटकन तितकं हे वाटत नाहीये. त्यातनं कदाचित मी नंतर त्याचं सादरीकरण करण्यासाठी विचार करेन, पण आत्ता मला असं वाटतं की मी गोष्टी लिहायला पाहिजे. थँक्यू दादा, तू आलास आणि आमच्याशी संवाद साधलास. थँक्स अ लॉट, तुम्ही सगळं ऐकून घेतलंस. मलाही खूप मजा आली, कारण एका रायटरची प्रोसेस काय असते, प्रत्येक रायटरची प्रोसेस बदलते, पण तू जे काय म्हणत होता की ललित कला केंद्र आणि त्याच्यामुळे जे आपल्याला ते योग्य वयात काहीतरी कुणीतरी मार्गदर्शन करणं महत्त्वाचं असतं. मग ते फॉर्मली असेल, इन्फॉर्मली असेल, आणि त्याच्यामुळे आपण पुढे खूप वर्षांनी तुला ते रिअलाईज झालं की कुठेतरी ते बीज रोवलं गेलंय. आणि मला एवढं जाणवलं की जसं तू म्हणला की खूप लोक असे बघतो की ज्यांना ऍक्टर व्हायचंय, पण तू पूर्ण अपोजिट जे काय होतं ते इंटरेस्टिंग होतं. बाकी करत राहा रायटिंग. थँक्स आम्ही वाचत राहू, बघत राहू. मी आता तुमच्यासोबत बोलतो आहे, राहुलशी बोलतो आहे, तर हे या चॅनल वरती अशा पद्धतीचे अनेक मुलाखती आणि अनेक लोकांशी गप्पा मारण्याचा योग येईल. हे चॅनल तुम्ही नक्की पहा. वेगवेगळ्या मुलाखती, वेगवेगळ्या लोकांची बोलणं ऐका. आणि या चॅनलला तुम्हाला जर आवडलं हे, तर नक्की लाईक करा. नुसते लाईक करून थांबू नका, सबस्क्राईब करा, कारण वारंवार हे घडत राहणं गरजेचं आहे. थँक्यू.